महिला कुठे पण पुरुषाशी कमी नाही आहे. पुरुष व्यवसाय करतो ना तर त्याला फक्त ते व्यवसायाचे चॅलेंजेस असतात, पण जेव्हा महिला व्यवसाय करते ना तिला बिझनेसचे चॅलेंजेस असतातच, पण घरचे पण चॅलेंजेस असतात. तिला घर सांभाळायचं आहे, तिला बिझनेस सांभाळायचा आहे. आता महिलांना पहिला प्रश्न येतो की व्यवसाय सुरू कसं करायचं, कारण ते घरात बाहेर नाही निघालेले असतात, ते घरातच असतात, नेहमी घरात बसलेले असतात. आणि हा जो पुरुष प्रधान समाज आहे तो महिलांना एकच शब्द बोलतो, तू नाही करू शकत, तू काहीच करू शकत नाही. जर असं असतं आमच्या सावित्रीबाईंनी काहीच केलं नसतं. आज माझी मुलगी डॉक्टरची तयारी करत आहे, पण त्या तयारी करण्याच्या मागे ज्या माऊलीचा हात आहे ती आमची सावित्रीबाई आहे. आम्हाला शिवाजी महाराज भेटले, छत्रपती शिवाजी महाराज आमच्या, मी त्यांचा खूप मोठा फॉलोअर आहे, आम्हाला भेटले आणि त्यांच्या मागे जी साथ होती किंवा त्यांना जो डायरेक्शन होता तो माझी जाऊचा होता. म्हणजे बोलायचा उद्देश असा आहे की महिला जर व्यवसाय मध्ये येणार तर ती खूप काही करू शकते, पण तिला खूप चॅलेंजेस येत आहेत पाहिजे. जेवढे पण आले, पण मला असं वाटतं की त्यांना दगदग आहे, कळकळ आहे, त्यांना आपल्या फॅमिलीची एक अशी इच्छा आहे की आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत, माझ्याकडे नॉलेज नाही आहे, माझ्याकडे एज्युकेशन नाही आहे, मी कसं करावा, ह्या महिलांना खूप मोठा हा प्रश्न आहे. आणि आज या सेशनच्या नंतर तुमचे ते पूर्ण प्रश्न सुटलेले असणार. कोणी मला विचारतो नोकरी करणं सोपं आहे की व्यवसाय करणं सोपं आहे, मी एकच बोलतो व्यवसाय करणं खूप सोपं आहे. खूप लोक बोलतात नाही नाही व्यवसाय खूप टफ आहे, मी बोलतो व्यवसाय खूप सोपा आहे, पण त्या करण्यासाठी तो नॉलेज लागतो, तो स्किल लागतो, तो एज्युकेशन लागतो, त्या एज्युकेशनची गरज आहे. तर बाहेर जायचं, मी कुठून जाणार बाहेर, कुठून जाणार बाहेर, इथून ना. अरे बोलू ना, उत्तर द्या, झोपलात की काय, तो टाइम आहे आता, उत्तर द्या. मला बाहेर जायचं, कुठून जाणार बाहेर, इथून, इथून जाऊ शकतो. तो दरवाजा सापडायला पाहिजे, तो दरवाजा खूप इम्पॉर्टंट आहे. तसंच व्यवसाय करताना तो दरवाजा कुठे आहे तो बघायचा आहे की जेव्हा महिला कोणाला जन्म देते आणि तो जो पेन असतो तो एवढा स्ट्रॉंग असतो की तो पेन पुरुष सहन नाही करू शकत. म्हणून आई बनण्याचा जो दर्जा दिलेला आहे तो कोणाला दिलेला आहे, कोणाला दिला आहे, महिलांना. म्हणजे महिला काहीही करू शकते, फक्त तिला काय जाण व्हायला पाहिजे की तिच्यात कोण आहे, कोण आहे. स्वतःच्या ऐकणीसाठी जोरदार ताली वाजवा. जी माई होती ना, हिरकणी माई, ती पण एक व्यावसायिक होती, माहिती आहे ना तुम्हाला. ती माझ्या रायगडावर गेली, ऍक्च्युअली मी रायगडवरून आहे ना म्हणून माझा रायगड बोलतो. माझ्या रायगडावरती गेली होती दूध विकण्यासाठी, आणि काय झालं, दरवाजे बंद झाले आणि माईला कोण दिसलं, आपली मुलं. आणि त्या माईने ती खिंड पार केली, त्या खिंडीचं नाव हिरकणी बुरुज करून ठेवलेलं आहे महाराजांनी. म्हणजे त्या खिंडीवरून चांगली पुरुष नाही उतरू शकत, त्या माईने पार केलं. जर ती काम करू शकते तर एक छोटासा व्यवसाय तुम्ही लोक नाही सुरू करू शकत. एक स्त्री आहे ना, ती नेहमी साथ देते पुरुषाला, आई बनून, बहीण बनून, बायको बनून, आणि सर्वात गोड मुलगी बनून. त्यापासून 4दा मला फोन आला माझ्या मुलीचा, अबू खाना काय, अबू नाश्ता हुआ. मुलाने एकदा पण नाही कॉल केला. इसलिए हर कोई बच्ची मानता है, आणि तो खूप नशिबान असतो ज्याच्या पोटी मुली येतात. आता हा प्रश्न आहे सगळ्यांच्या माइंड मध्ये, आज हा व्यक्तीवर काय बोलणार, असं काही नवीन बोलणार आहे. पहिला प्रथम मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की मानसिकता एवढी स्ट्रॉंग ठेवा की मी काही करू शकते. माझ्याकडे एक मुलगा आला, तो बोलला माझ्या बहिणीला एक व्यवसाय सुरू करायचा आहे. काय व्यवसाय, तो माझ्याकडे पैसा नाही आहे, मी जॉबला जातो पण माझी बहीण व्यवसाय सुरू करायला मागते. काय काय कुठला व्यवसाय सुरू, माझे पैसे नाही आहेत माझ्याकडे. म्हणजे 200 रुपये तुझ्याकडे, तो बोलला हो आहे. मी 2014 सालीची गोष्ट सांगतोय. 200 रुपयात बोलला हो आहेच माझ्या खिशामध्ये. मी बोललो 200 रुपये घे, अंडी घे, बॉईल कर, तिला विकायला बसू तिथे.
आज त्या मुलीची मुंबईमध्ये 2 हॉटेल्स आहेत. जर ती करू शकते तर तुम्ही पण करू शकता. बरोबर आहे की नाही? फक्त करायची काय पाहिजे? जिद्द पाहिजे. काय पाहिजे? मी करणारच. माझी ऑफिसची स्टाफची मुलगी मला बोलते की सर मी स्कूटी चालवत येत होते. म्हणलं हो काय झालं? सर मी ओव्हरटेक करत होते पण मला कोण ओव्हरटेक करून नाही देत होता. एवढा लक्षात ठेवा, रोडवरती जेव्हा एक मुलगी स्कूटर चालवते ना त्या पुरुषला असं वाटतं ही मला कसं ओव्हरटेक करणार. पुरुषांनी ओव्हरटेक केलं चालतं पण मुलींनी ओव्हरटेक केला नाही चालत. तसंच व्यवसाय तुम्ही जेव्हा करायला जाल तेव्हा तुम्हाला खूप अडथळे येणार, खूप हडल्स येणार, खूप प्रॉब्लेम्स येणार. पण त्या प्रॉब्लेम्स मधून तुम्हाला काय करायचं आहे? स्वतःला बाहेर काढायचं आहे. आता पहिला प्रश्न येतो की मी कुठला व्यवसाय सुरू करावा? आहे प्रश्न सगळ्यांच्या माइंड मध्ये? आहे ना प्रश्न? मी कुठला व्यवसाय सुरू करावा? तर सर्वात प्रथम मी बोलतो तुम्हाला कशामध्ये आवड आहे? तुम्हाला काय आवडतं? कोण बोलतो मला जेवण बनवायला आवडतं, कोण बोलतो मी पापड चांगले बनवू शकतो, कोण बोलतो मी अचार चांगला बनवतो. जे तुम्हाला आवडतं ते काम करा. कोण बोलतो मी ब्युटिशियनचा कोर्स केलेला आहे तर तुम्ही ऍज अ ब्युटिशियन काम करू शकता. जे तुम्हाला आवडतं त्याची सुरुवात करा आणि जेव्हा तुम्ही त्याची सुरुवात करणार मग दुसरा प्रश्न येतो पैसा कुठून येणार? बरोबर ना? एवढं लक्षात ठेवा, आज भारत सरकारने एवढ्या स्कीम्स आणलेल्या आहेत, एवढ्या स्कीम्स आहेत महिलांसाठी. बचत गटाच्या मार्फत खूप 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 स्कीम्स आहेत. तुम्हाला फक्त काय करायचं आहे? तुम्हाला फक्त डिसिजन घ्यायचा आहे. आता तुम्ही बोलणार की इरफान सर आज तुम्ही आलात, आम्हाला भाषण दिलात आणि निघून गेलात. नाही, असं नाही होणार. मी आजपर्यंत ज्यांना पण पहिल्यांदा काही सांगितलं तर त्याच्यानंतर मी त्याचा हँड होल्ड करतो टिल लाईफ टाईम पर्यंत. सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला व्यवसाय कुठला सुरू करायचा आहे आणि व्यवसायामध्ये तुम्हाला चॅलेंज येतं पैसा कसा उभा करायचा. पैसा उभारल्याच्या नंतर खूप मोठा प्रश्न येतो, पैसे आहेत पण भीती वाटते हे पैसे मी परतफेड करू शकणार की नाही, ही भीती असते. बरोबर आहे? मग कर्ज घेण्याच्या अगोदर व्यावसायिक कौशल्य शिकून घ्या. मला कोणीतरी काल बोललं इथलाच केसचा की आमच्या महिला पिशव्या शिवतात पण पिशव्याला मार्केट नाही आहे. बाबा तुम्ही केज मध्येच बसून का विकताय? या तुम्ही पुण्याला, या तुम्ही मुंबईला, खूप मोठा मार्केट आहे आणि पिशवी शिवण्यासाठी 1-2 रुपये भेटतात. पण जर तुम्ही तुमचा पैसा लावला, तुम्हाला माहिती आहे डीमार्ट मध्ये मी कितीला पिशवी विकत घेतो? एक कपड्याची पिशवी 20 रुपयाला विकत घेतो. कितीला घेतो? 20 रुपयाला. आणि ती पिशवी डीमार्ट घेतो 10 रुपयाला आणि ती पिशवी बनते 3 ते 4 रुपयाला. जर तुम्ही ती पिशवी बनवणार आणि डीमार्टला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करणार, तुम्हाला कोण 10 रुपये सप्लाय करतो तर मी तुम्हाला 9 रुपये सप्लाय करणार. म्हणजे इम्पॉर्टंट काय माहिती आहे? इम्पॉर्टंट हे आहे की तिथपर्यंत तुम्हाला पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला व्यावसायिक कौशल्य शिकणं गरजेचं आहे. कोण बोलतो माझ्याकडे काहीच नाहीये, काहीच नाही, काहीच नाही माझ्याकडे, मी काय करू? त्यांनी 200 रुपयाने अँटी सुरू केली. एक बोलला माझ्याकडे काहीच नाहीये, त्याला बोललं एक मटका घे पाण्याचा आणि दादर स्टेशनला बस. तो दादर स्टेशनला पाणी बसतो, पैसे घेत नाही. लोक 2 रुपये 5 रुपये 10 रुपये टाकतो. दिवसाला तो 2,500 ते 3,000 रुपये घरी घेऊन चाललाय. अरे करण्याची इच्छा पाहिजे बाबा. पैसा हर जगह पे हर कोई कमा रहा है. आम्ही नाही पुढे येत आहे त्याच्या मागे. ती जी भीती आहे ना त्या भीतीला तोडा. तो भय आहे ना आतमध्ये की मी नाही करू शकत, तुम्ही करू शकता. म्हणून मी सर्वांना बोलतो बेबी स्टेप घ्या. आता सरळ प्रश्न येतो मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे? मी कोण आहे, माझा अस्तित्व काय आहे? आज आपण इथे का आलो माहितीये? हे खाण्यापिण्यासाठी नाही आलोय. तुम्ही खूप छान जेवण बनवतात. आज आपण इथे कशासाठी आलोय? आपण आपलं अस्तित्व बघण्यासाठी आलोय. मी कोण आहे, माझं अस्तित्व काय आहे, आज आपण हे बघणार आहोत. मी एक शक्ती आहे. ज्या दिवशी माणसाला समजलं मी एक शक्ती आहे, मी एक नारी शक्ती आहे, तुम्हाला जर तुमची ताकद समजली ना, हा विश्व झुकेल तुमच्या खाली. मी आई आहे, यस, बहीण आहे, मैत्रीण आहे, बायको आहे, मुलगी आहे. आणि खरोखर सांगतो हर एक रिलेशन तिथे बाप भाऊ मित्र नवरा आणि मुलगा ह्यामध्ये तुम्हाला प्युरिटी नाही भेटणार. पण ह्या रिलेशन मध्ये ती पवित्रता भेटेल. जर एक मैत्रीण भेटते ना
तर ती पवित्र भेटते, बायको भेटते तर पवित्र भेटते, कारण ती एक शक्ती आहे. सावित्रीबाई फुले त्या काळात त्यांनी महिलांच्या एज्युकेशनसाठी किती मेहनत केली आणि त्यांच्यामुळे आज माझी मुलगी शिकत आहे, तुमची मुलं शिकत आहेत. जर हे करू शकतात तर तुम्ही का नाही करू शकत? मा जिजाऊ यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त एकच मंत्र दिलं, बाबा तू काही बन लाईफ मध्ये, पण एक चांगला मानव बन, एक चांगला व्यक्ती बन. आजही ते लोकांच्या हृदयामध्ये का जिवंत आहेत? त्यांना जाऊन किती टाइम झाला, पण आजही ते लोकांच्या मनामध्ये जिवंत आहेत, कारण ते एक महामानव होते, ते एक चांगली व्यक्ती होती, त्यांचे विचार चांगले होते, महिलांसाठी चांगले विचार होते. जेव्हा कल्याणच्या जागेची सून आली होती, खूप सुंदर होती, महाराजांना भेट दिली गेली. महाराजांनी काय म्हणाले? तू एवढी सुंदर माझी आई असती ना तर मी पण आज सुंदर झालो असतो. ठीक आहे, तिची ओटी भरली आणि तिला काय केलं? घरी पाठवलं. ते आश्रमचे महाराज होते, महिलांची एवढी रिस्पेक्ट करायची. आता इथे किती आहेत ज्यांना आपला व्यवसाय सुरू करायचा? हात उचला, हात उचला. अरे उचला तसे पैसे नाही लागत. हात उचला, बाजूला हात उचला त्यांचा. हात उचला. शाबास, ऐसा दोस्त म्हणताय, त्याला म्हणतात मैत्रीण. व्हेरी गुड. या महिलांसाठी जोरदार क्लॅप करा. पुरुषांनी हातच नाही उचलला. ओके, कोणाला आता व्यवसाय सुरू करायचा आहे? हा पहिला प्रश्न आहे. आता जेव्हा पुरुष बिझनेस सुरू करतो ना तेव्हा त्यांना थोडेसे चॅलेंज येतात, पण जेव्हा महिला बिझनेस करते त्यांना काय काय चॅलेंज येतो? दुकानात व्यवसाय सुरू करण्याच्या आधी तुम्हाला हे खूप महत्त्वाचे पॉइंट आहे. माइंडसेट, मानसिकता. मानसिकता. एक तुम्हाला छोटीशी कहाणी सांगतो. एक 12 वर्षाचा मुलगा होता आणि एक 16 वर्षाचा मुलगा होता. दोघे खेळत होते. एक बावीमध्ये पडतो 16 वर्षाचा मुलगा आणि तो मरत असतो, त्याचा भाव असतो, तो रस्सी टाकून त्याला वळतो, बाहेर काढतो आणि तो जिवंत असतो. 12 वर्षाचा मुलगा 16 वर्षाच्या मुलाला बाहेर काढतो. गावाला काय झालं? तू सांगतो असं झालं. ते मानतच नाही की असं होऊ शकतो, कारण त्याची माइंडसेट झाला होता माझा भाऊ मरणार आणि तिथे त्याला कोणीही नाही बोलणारा नव्हता. त्याची मानसिकता खूप इम्पॉर्टंट असते. आपल्याला वाटतं मी करू शकते का? अरे तुम्ही करू शकता. तुमचा माइंडसेट एवढा स्ट्रॉंग ठेवा कुठलाही काम करण्यासाठी. अरे एक नारी शक्ती कोणाला जन्म देते, 160 का 100 हड्डी त्याच्यात तोडण्याचा पेन असतो. जर तो पेन ती बर्दाश्त करू शकते तर बिझनेसचा पेन तर काहीच नाही. तुम्हाला माइंडसेट खूप इम्पॉर्टंट आहे. गोल सेटिंग. मला महिन्याला 5,000 रुपये कमवायचे आहेत, मला महिन्याला 10,000 रुपये कमवायचे आहेत, मला महिन्याला 20,000 रुपये कमवायचे आहेत. हा गोल सेट करा. माइंड मध्ये पहिले विचार करा की मला एवढे पैसे कमवायचे आहेत. जेव्हा तुम्ही विचार करणार तेव्हा तुम्ही बाहेर निघणार, काम करणार, पैसे येणार. शिकण्याची कला. आजही मी हर महिन्याला 2 ते 3 ट्रेनिंग अटेंड करतो स्वतःच्या अपलिफ्टमेंटसाठी, स्वतःच्या अपग्रेडसाठी. शिकणं खूप इम्पॉर्टंट आहे. लर्निंग स्किल्स. नेक्स्ट, हार्डवर्क. त्याच्यामध्ये तुम्हाला बोलायची गरजच नाही. हर एक महिला, मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे वर्ल्ड सर्वे निघाला होता, एक पुरुष 2.25 तास काम करतो एका दिवसामध्ये, फक्त 2.25 तास, आणि एक महिला 3.5 तास काम करते. हा रेशो आहे. बाकी तुम्हाला वाटत असेल माझा नवरा जातो 8 तास, जातात, तो फक्त 2.25 तास काम करतोय, बाकी टाइमपास करतोय तो. आणि एक महिला पूर्ण दिवसामध्ये 3.5 तास काम करते आहे. तर हार्डवर्क म्हणजे तर तुमचा कोण हात पकडू शकत नाही. नो हेजिटेशन. काही संकोच नाही. कुठलाही कामाला येस आय एम रेडी. माझी एक ट्रेनिंग होती पुण्याला सेल्समॅन लोकांची, आणि मी तिथे माझ्या सेल्सच्या ट्रेनिंग मध्ये मी शू पॉलिश घेऊन जातो. शू पॉलिश. आणि मी तिथे विचारलो इथे किती लोक आहेत जो रस्त्यावरती बसून शू पॉलिश करू शकतात. 2 मुलं नवीन जॉईन केलं होतं आणि ट्रेनिंगच्या दोघांनी हात उचलला. त्यांना घेऊन गेलं, बाहेर खूप पॉलिश केलं, 5-5 रुपये घेतलं पॉलिशचे, 4-5 लोकांनी परत घेऊन आलं आणि अनाउन्समेंट केली की ही मुलं खूप लवकर पुढे जाणार. आणि यकीन माना, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये एक मुलगा झोनल मॅनेजर होता आणि एक मुलगा त्या पूर्ण डिस्ट्रिक्टचा मॅनेजर झाला. काम करताना कुठलाही संकोच नाही. पैसा कमवायचा नाही, कुठलाही संकोच नाही. मी तयार आहे. इथे पैसे भेटणार ना, इमानदारीने कुठलाही काम कुठला छोटा नसतो, कुठला मोठा नसतो. काम असतो. मला काम द्या. नो हेजिटेशन. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पूर्वी हे काम करा. बस आपल्या कुटुंबाशी बोला, आपल्या मिस्टरशी, आपल्या वडिलांशी बोला बसून की मला काम सुरू करायचं पप्पा, किंवा अहो ऐकलात का, मला काम सुरू करायचं. तुम्हाला त्यांना कॉन्फिडन्स मध्ये आणणं खूप गरजेचं आहे. बाहेर जाऊन नका करा, तुम्ही करू शकता, पण केव्हाही आपल्या फॅमिलीमध्ये व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांना विश्वास मध्ये घ्या.
मी पिशवी शिवायला चालली आहे, 2 तास बसेल, त्या 2 तासामध्ये लहान चिमुकला बाळ आहे त्याला सांभाळायचं, हे करायचं. त्यांना कॉन्फिडन्स मध्ये घ्या. 2 सिम कार्ड ठेवा. कोणीही महिला जर व्यवसाय करते त्यांनी 2 सिम कार्ड ठेवायचं, एक बिझनेस साठी आणि एक पर्सनल. आणि तो बिझनेस साठी मॉर्निंगला 10 ला सुरू होणार, 6 ला बंद. तेव्हा तेव्हा काय होतं माहितीये, फालतू कॉल्स यायला सुरू होतात. तर दुसरा सिम कार्ड आपला पर्सनल सिम नंबर कोणाला नाही द्यायचा. सोशल मीडियावरती जर तुमचा फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट आहे तर तो बिझनेस साठी वेगळा ठेवायचा आणि पर्सनल साठी वेगळा ठेवायचा. जर तुम्ही माझ्या फेसबुक वरती गेलात, माझं नाव टाईप केलं इरफान कौशाली KAWCHL आहे, तुम्हाला 2 प्रोफाईल दिसतील. एक माझा फेसबुक अकाउंट दिसेल आणि एक पेज दिसेल. अकाउंट म्हणजे हार्डली माझे 200-300 मित्र आहेत आणि पेज वरती लाखो लोक फॉलो करतात. तो पेज आहे तो काय आहे, जनरल डब्बा, आणि अकाउंट आहे तो माझा पर्सनल आहे. तिथे मी माझ्या फॅमिलीचे फोटो टाकतो, हे करतो, पण तो ओपन नाही आहे. ते तशी माणसं आहेत ज्यांच्यावर तुम्ही विश्वास करतो आणि मैत्री आहे. तसंच तुम्ही पण आपला 2 अकाउंट बनवायचा, एक बिझनेसचा अलग आणि एक हे अलग. तिथेच जायचा बिझनेस मध्ये जी तुमची परिचित ठिकाण आहे, अपरिचित ठिकाणी नाही जायचा. जिथे तुम्हाला माहिती की तिथे जाईन, तिथे सेफ आहे तिथेच जायचं. नेहमी गटामध्ये व्यवसाय करा. काय माहितीये, सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. कोणी आपल्यावरती असं बोट नाही उचलायला पाहिजे. मी हे बोलत आहे, तुम्ही एकटेही करू शकता, पण स्टार्टिंगला तुम्हाला काय करायला लागेल, गटामध्ये काम सुरू करायला लागेल. टाइम मॅनेजमेंट हा खूप इम्पॉर्टंट आहे. महिला जेव्हा काम सुरू करते ना, तेव्हा असं बोलत आहे, तुमचे हस्बंड कॉपरेटिव्ह असू शकतात, पण तेव्हा काय होतं माहितीये की तुम्ही थोडा पण त्यांना ध्यान नाही दिलं तर ब्लेम गेम सुरू होतो. तुला बोललो होतं ना, मुलं बघ बाहेर चालली आहे, अरे माझी एकटीची मुलं आहेत, ते तुझी पण आहेत ना, पण खराब झाली तर आईने केली, चांगली केली तर पप्पाच्या, है ना. तर तिथे तुम्हाला काय करायचं माहितीये, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. मी मॉर्निंगला 4 वाजता उठतो. जेव्हा मी 4 वाजता उठतो, माझ्या प्रार्थना असतात, सर्व काय असतो मी ते करतो. 7 वाजेपर्यंत माझं सर्व काही काम होतं. मी पुस्तक लिहितो, सर्व 7 वाजेपर्यंत माझा होतो. जेवढ्या लोकांना मेसेज पाठवायचे, ट्रेनिंग घेतो त्या लोकांना मेसेज पाठवतो, टार्गेट देतो, हे करतो ते करतो. 7 वाजेपर्यंत मी फ्री. 7 ते 11, 12 मी माझे दुसरे काम करतो. 5 वाजता मी जिमला जातो, 2 तास मी जिम मध्ये असतो. 7 वाजता घरी येतो. 7:30, 8च्या नंतर मी मुलांच्या सोबत खेळतो. 10 वाजता झोपायला जातो. त्याला म्हणतात टाइम मॅनेजमेंट. तसं तुमचा टाइम आहे, मॉर्निंगला उठा, घरचा पूर्ण पहिले कंप्लीट करा, मुलांचा कंप्लीट करा. मग जो टाइम तुमचा फालतू टाइम आहे, झोपायचा टाइम आहे, सॉरी फालतू बोललो, झोपायचा टाइम, महिला उठून इथे जाते नाही, है ना. तर जो तुमचा टाइम आहे, रेस्टिंग टाइम आहे, त्याला बिझनेस मध्ये टाका. 2 तास 3 तासांनी काम सुरू करा. आणि काम सुरू केल्याच्या नंतर जेव्हा तुमच्याकडे पैसे यायला सुरुवात होतील ना, पैसा आहे तो रिस्पेक्ट आहे. मग बोले पुलिस बोलेल ओके ओके ओके, काही उच्चापाती नाही करत आहेस, तू काम करतेस. तर पैसा कमवणं हा खूप इम्पॉर्टंट आहे. तर टाइम मॅनेजमेंट करा. आता कुठलीही महिला काम करायला जाते ना, तिला खूप उणीव असतं, खूप लॅगिंग असतं, की खूप म्हणजे आता 10वी शिकलाय, कोण 12वी शिकलाय. आणि माझे पप्पा, मी सांगतो, माझे पप्पा मिल मजदूर होते. आणि जेव्हा मी पप्पांना येऊन बोललो, पप्पा मी व्यवसाय करणार आहे, आई शपथ, माझी आई आणि पप्पा असे बघत होते जसं मी कोणाला किडनॅप करणार आहे. म्हणजे असं बोललो ना की मी माझा व्यवसाय सुरू करतोय. दोघं मला व्यवसाय, आपल्या 7 पिढीत कोणी व्यवसाय नाही केला, तू कसं करणार, तुला करायचंय बस. कारण तेव्हा एक मी पुस्तक वाचली होती, व्यवसाय करणारा राजा असतो आणि काम करणारा नोकर असतो. मग व्यवसायच करायचा, मी काम नाही करणार. पप्पा बोले आपण कोकण वाले लोग हैं, अपन कोकणी लोग फॉरेन में जाते, फॉरेन में सेटल होते, फिर आने का, फिर शादी करने का, फिर जाने का, फिर आने का, घर बांधने का. बोलो पप्पा नको, सॉरी. प्रथम पैसा कमवण्यासाठी आपल्याकडे काय नाही आहे, बरोबर ना. पण मी सांगतो व्यवसायासाठी पैसा लागत नाही, लागतो पैसा. जेव्हा अंबानी होते त्यांना व्यवसाय सुरू करायचा होता, त्यांनी स्वतःचा पैसा नाही लावला, आयडिया घेऊन ते लोकांच्याकडे जायचे आणि पैसे मागायचे. आणि त्यांची आयडिया मस्त वाटायची लोकांना, लोक त्यांना इन्व्हेस्टमेंट करायचे. अरे बाबा, एक अचार पापडचा बिझनेस टाकायचा, हार्डली 50,000चा खर्च आहे. 5 मैत्रिणी शोधा, 10,000 रुपये लावून आपण हा काम सुरू करूया, है ना. त्या 5 मध्ये एक मैत्रिणीचा हस्बंड खूप ऍक्टिव्ह असेल, त्याला बोलायचं बाबा जा तू ऑर्डर घेऊन ये, तुला पण आम्ही पगार देऊ. पण काम करण्यासाठी पैसा हा जर अडथळा येतो ना, तर प्लीज मी तुम्हाला सांगतोय, आपल्याकडे बिझनेस नॉलेज नसतं. मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. 2 मित्र होते, मित्र नव्हते, 2 लोक ट्रेन मध्ये जात होते आणि दोघांना लॉटरी लागली होती 1-1 लाख रुपयाची. एक गुजरातचा होता आणि एक आपला केजचा होता. म्हणजे असंच होतं, केज मध्ये आहे ना, एक केजचा होता आणि कुठला होता, गुजरातचा होता.
तर तुला पण लॉटरी लागली हो, तुला पण लागली हो, अरे वा व्हेरी गुड. काय करणार तू 1 लाखात? तू गुजराती बोलतो मी काम करेन, 5-6 म्हशी घे, त्या 5-6 म्हशीचे आपण होते, आपण राहायचे 50, 100, 100, 200 करोडपती लाईफस्टाईल. आता मराठी माणूस कॉपी पेस्ट लगेच तरी काय केलं, मी पण हेच करणार. मराठी माणूस लगेच इम्प्रेस होतो कोणाच्या आयडियावर. दोघा गेली, पैसे घेतले, तो आपल्या गुजरातला, हा आपल्या केस लावा. 5 वर्ष झाली, तो गुजराती करोडपती झाला. मर्सिडीज घेतला. आणि तो माझा एक मित्र होता पेरिस मध्ये, त्याला मी जाऊन भेटतो. त्याने गाडी काढली आणि केसला आला. तिथे पोचला, तो सायकलवरती येतो. तो बोलतोय माझा मित्र एवढा पैसा करोडपती झालाय, एक्सरसाइज करतोय सायकलिंग वरती. वा वा वा. तो पण करोडपती झाला, तर त्याला पण माहिती तो पण करोडपती. आयडिया चांगली होती. तो त्याच्याकडे गाडी थांबवतो, उतरतो. तबेला किधर है? बोलता कौन सा तबेला? अरे अपन 5 साल पहले सोचे थे ना, तेरा तबेला किधर है? बोलता कोई तबेला नहीं है, मैं पैसा लेके आया, वाइफ को तेरा आइडिया बताया. आता आयडिया कोणाला सांगतोय? त्या व्यक्तीला ज्याने आयुष्यामध्ये किंवा बिझनेसच नाही केलेला. तिने एक प्रश्न विचारला वाइफने. बोलता मेरी बीवी ने एक सवाल पूछा और मैंने बिझनेस का आइडिया ड्रॉप. काय प्रश्न असेल? नाही बोलली. त्या बाईने एकच उत्तर दिलं, म्हैस मेली तर. बरोबर आहे. मराठी माणूस नो रिस्क नो इस्क ओनली फिक्स. ओके. त्यांनी काय केलं माहितीये, 1 लाखाच्या बायकोला दागिने बनवून दिले. आज ते 1 लाखाचे 5 लाख झाले 5 वर्षामध्ये, आणि त्याचे 1 लाखाचे 5 कोटी झाले. बिझनेस सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला बिझनेसचा नॉलेज असणं गरजेचं आहे. आणि जो माइंडसेट आहे ना, माइंडसेट तो बदलणं गरजेचं आहे. सोसायटीचा माइंडसेट आहे ना की महिला व्यवसाय करू शकत नाही. काय माइंडसेट आहे? महिला व्यवसाय करू शकत नाही. मी तुम्हाला दाखवेन. 65 वर्षाच्या एका महिलेने आपली एक रेसिपी दिली, आणि ती रेसिपी आज वर्ल्ड मध्ये चाललेली आहे. ती वयाच्या 68 वर्षामध्ये करोडपती झाली. 65 इयर मध्ये बिझनेस सुरू केला. तिने मानसिकता तोडली, सोसायटीची मानसिकता असते ती तोडली. आणि एक पुरुष असतो ना, तो नुक्कडवरती बसतो, तर त्याचा एक नेटवर्क असतो. आणि महिला काय करते, ती कुठे बाहेर जात नाही, तिचा नेटवर्क नसतो. फॉर एक्झाम्पल, मुलाला शाळेत टाकायचं आहे, तर घर सुटतो तर काम सुटतं. बरोबर आहे. दोघांना बॅलन्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून जेव्हा सर्जा राजा चालतो ना, सोबत चालतो. सर्जा मागे, राजा पुढे, बैलगाडी पडली. घर बैलगाडी आहे, संसार बैलगाडी आहे, नवरा बायको सर्जा राजा आहे. सोबत चालणं गरजेचं आहे. माइंडसेट त्यांचं बसवणं गरजेचं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. आता मोठा प्रश्न आहे की व्यवसाय कसा सुरू करावा, आहे ना आता प्रश्न. ओके. भांडवल कुठून आणावे, किती पैसे पाहिजेत बोला. मी तुम्हाला सांगेन भांडवल कशी आणायची. पैसा आणणं कठीण नाही आहे, माइंडसेट बनवणं कठीण आहे. तुम्हाला माहिती आहे श्री छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी हरवू शकला का नाही? माइंडसेट स्ट्रॉंग होतं त्यांचं. त्यांना कोणच हरवू शकलं नसतं. तुमच्याकडे फौज आहे, माझ्याकडे गनिमी कावा आहे. तुम्ही फौज आहे ना, मी गनिमी कावा टाकेन तुमच्यावरती. त्यांचा माइंडसेट खूप स्ट्रॉंग होता महाराजांचा, म्हणून कोण टिकत नव्हता त्यांच्यासमोर. तर तसंच भांडवल कुठून आणायची ते मी तुम्हाला सांगेन. बिझनेस कसा करावा, व्यवसाय कौशल्य, माल आणायचं, माल बनवायचं, माल विकायचा, हा खूप कौशल्य आहे. ते स्किल्स आहेत, ते बिझनेस स्किल्स आहेत, ते शिकणं खूप गरजेचं आहे. पहिला गोल सेट करा की मला माझा फ्युचर चांगला बनवायचा आहे, मला माझ्या हस्बंडला फायनान्शियली हेल्प करायचं आहे, मदत करायची आहे, मला माझ्या मुलांना ते स्वप्न पूर्ण करायचे जे स्वप्न त्यांनी पाहिलेले आहे, मला माझ्या मुलांना ते द्यायचं आहे जे त्यांना आजपर्यंत नाही भेटलंय. हमेशा ते आपले मन मारतात, त्यांना मन मारून द्यायचं नाही, त्यांना त्यांच्या हिशोबाने जीवन द्यायचं आहे. त्याच्यासाठी एक गोल सेट करा की बाबा महिन्याला पण मी 5, 10, 50 हजार रुपये कमवू शकते. तो गोल सेट करा. सेल्स शिका. जर बिझनेस नाही करू शकत, कोणाचा माल आणा आणि विका. खूप सोपं आहे. 10%, 20%, 30% प्रॉफिट असेल, चांगला माल काय चालतो आजच्या तारखेमध्ये, तो विका. बारामतीला जा, साखर घेऊन या, इथे साखर विका. ते नाही करू शकत तर कपडे विका, कॉस्मेटिक विका, काहीतरी सुरू करा. लीडरशिप कौशल्य,
एकटा माणूस काहीच करू शकत नाही. टीम बनवा. टीम साठी तुम्हाला लीडर होणं गरजेचं आहे. ते कौशल्य शिका. बिझनेस शिका. मला कोणी पण विचारलं, सर मला करोडपती व्हायचं, काय करू? बिझनेसमॅन. मी बोललो जर तुला करोडपती व्हायचं असेल ना तर करोडपतीची सवय लावून घे. ते सकाळी लवकर उठतात, ते शिकतात, ते काम करतात, ते लोकांच्या सोबत रिलेशन बिल्ड करतात. ते जे करतात जर तुम्ही ते केलात, माझ्या गुरुनी पहिला मला बोललं होतं की इरफान तुला श्रीमंत बनायचं तर तुझे पाय मजबूत असायला पाहिजे, म्हणून एक्सरसाइज कर. श्रीमंत लोक आपल्या बॉडीचा एवढा केअर करतात. आपण नाही काही खातो, कुठेही खातो, कसंही खातो, काही करतो आणि मग आजारी पडतो. पण श्रीमंत लोक खूप चुजी असतात. तर आपल्याला बिझनेस शिकायचा आहे. सर्व कौशल्य जाणून घ्या. मला कोणी बोलतो सर मी स्विमिंगला समुद्रामध्ये उडी मारतो, बोलतो बाबा पहिले टब मध्ये शिक, मग स्विमिंग पूल मध्ये शिक, मग नदीकाठी जा, मग नदीमध्ये जा आणि मग समुद्रात जा. बाबा डायरेक्ट समुद्रात गेलास तर डायरेक्ट कोणाशी कॉन्टॅक्ट होईल? हे प्रभू, अरे आप इधर कैसे आए? अरे मैं तो डायरेक्ट आया ऊपर. ठीक है, नेक्स्ट टार्गेट. एक टार्गेट घ्या की महिना मी 10,000 ते लाख रुपये कसा कमवू शकतो. अरे खूप सोपं आहे बाबा, खूप 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 सोपं आहे, काही कठीण नाही आहे. मी या जन्मात आलो आहे आणि एवढे दुःख सहतोय मी, तर 10,000 एक लाख रुपये कमवणं मोठी गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी मला सर्व काही शिकायला लागेल. स्वतःचे स्वप्न पूर्ण करा. स्वतःचा व्यवसाय ज्यात माझी आवड आहे, जे तुम्हाला आवडतो ना ते सुरू करा तुम्ही लोकांना. आता कोणाला आपला व्यवसाय सुरू करायचा आहे? माझा प्रश्न आहे किती भांडवल आहे आता? माझ्याकडे बिलकुल भांडवल नाही. माझ्याकडे 1 लाख रुपये, माझ्याकडे 5 लाख रुपये, माझ्याकडे 5,000 रुपये. ते पहिले विचार करा. 3 कॅटेगरी. एक तर भांडवल नाहीये, एक भांडवल आहे किंवा थोडीशी भांडवल आहे. तुम्हाला विचार करायला लागेल ना, मैं नदी के इस पार हूँ, नदी के बीच में हूँ कि नदी के उस पार हूँ. यू हैव टू थिंक. आपको सोचना पड़ेगा उस चीज. इफ यू अंडरस्टँड वेअर आय एम स्टँडिंग, मी कुठे उभे आहे, देन यू कॅन टेक दॅट डिसिजन. मग तुम्ही तसं काय करू शकता? डिसिजन घेऊ शकता. 5,000 10,000 रुपयांनी पण व्यवसाय सुरू करू शकता. पैसा नाही तरी करू शकता. 5,000 पण करू शकता. एक मुलगी आहे मुंबईची, माझ्या कोर्सला आली होती. सेलिंगचा कोर्स होता. 25,000चा 2 दिवसाचा कोर्स होता माझा. त्या कोर्सला आली. तिने बोलली सर मी 7,000 रुपये का 8,000 रुपये घेऊन कपडे आणले गुजरातवरून, साड्या वगैरे विकायला सुरुवात केली. आज मी छोटासा दुकान टाकलेलं आहे. पण आता मला मोठा करायचा आहे. मला 25-30 महिलांना कामावरती लावायचं आहे. ते साड्या घेऊन घरी जातील. मी माल आणेन, त्यांना देईन आणि ते लोक विकतील आणि आपण काय करणार आहोत त्याच्यामध्ये पार्टनरशिप ठेवू. तर छोट्या अमाऊंटनी पण बिझनेस सुरू होऊ शकतो. सेल्स करायला सुरू करा. काही कपडे विका, मेडिसिन विका, कॉस्मेटिक विका, काही विका, पण अशी गोष्ट विका जी विकताना तुम्हाला त्रास नाही व्हायला पाहिजे. चांगली, युनिक, एकदम डिफरेंट. म्हणजे विकायला गेलात ना तर प्रोडक्ट विकायला पाहिजे. नेक्स्ट, दुसऱ्याच्या बिझनेसने शिकायला सुरू करा. जे दुसरे बिझनेस करतात ना, स्वतःचा माल नाही बनवायचा, पहिले दुसऱ्याचा माल घ्यायचा, विकायचा. मग तिथे नॉलेज आलं ना की मग स्वतःचा बिझनेस सुरू करायचा. बिझनेस मॅनेजमेंट कसं करायचं ते शिका. सेलचे कौशल्य शिका. पैसे हाताळणे शिका. मी खूप लोकांना बघितलं ते श्रीमंत का नाही होत, कारण त्यांना पैसे हाताळता येत नाही. पैसे येतात ना, जसे पैसे येतात ना 10 पायी घेऊन येतात ते पैसे. पैसे हाताळणे हा खूप इम्पॉर्टंट आहे. नेटवर्क बनवणे. छोटा बिझनेस केला, तुमचा एक नेटवर्क बनेल. तुम्हाला 25-50 लोक ओळखायला लागतील आणि तुमचा एक नेटवर्क रेडी होईल आणि खूप काही शिकायला भेटेल. आता जबाबदारी कोण घेणार? सर तुम्ही तर पेटवून जाता, आम्ही पेटले, आम्हाला काम करायचं, जबाबदारी कोण घेणार? मी इरफान कौसाली. महिला उद्योजकांना तुम्हाला जे कौशल्य शिकायचे ना ते मी शिकलो. हा असं नाही आहे ना, मोबाईल आहे ना तुमच्याकडे, चांगले कवर आले मोबाईल आहे ना, तर त्या मोबाईल मार्फत झूमने आपण काय करू शकतो, भेटू शकतो. ऑनलाईन मीटिंग्स होतात, तुम्हाला माहिती. मी तुम्हाला शिकवेन. सर हे का करताय तुम्ही? असं नाही, फ्री शिकवणार नाही, म्हणजे फ्री शिकवे, पैसे कमवा, खूप मोठे व्हा आणि मग मला देणगी द्या. मोठे व्हा आरामात एकदम. माझ्याकडे एक माणूस आला, सर तुमची फी किती आहे? माझी फी 10 लाख रुपये. 10 लाख रुपये मी कसं
सबर 1 कोटी कमवू, मला 10 लाख रुपये दे. हा मग ठीक आहे सर, तुझ्या अकाउंट मध्ये 1 कोटी आले तर मला 10 लाख रुपये दे. देणार 10 लाख रुपये मला? 1 कोटी आल्यानंतर रे बाबा. हा मग ठीक आहे, पहिले असं बघायला लागेल आगा भाई सर. हा मग 10 लाख, हा मग 1 कोटी आला, ठीक आहे. पहिले तुम्ही शिकून घ्या, मोठी उद्योजिका बना. माझा सोडावा मस्ती करतो मी तुम्हाला, ठीक आहे. तर जबाबदारी मी घेणार आहे तुमची. आता पुढे काय करायचं, कुठलाही छोटा मोठा व्यवसाय, पैसा नाही तरी व्यवसाय, 5,000 10,000 टाकून पण तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. आणि ह्यात बिझनेस शिका आणि मग स्वतःचा बिझनेस सुरू करा. पहिले समजून घ्या बिझनेस असतं काय, दुसऱ्याचा माल विकायला सुरू करा आणि मग समजून घ्या की बिझनेस असतं काय. त्यात तुम्ही फायनान्स कसा, आयडिया कसा, खूप काय आहे ते तुम्हाला शिकवून भेटेल. नेक्स्ट, पूर्ण 1 वर्ष मी जबाबदारी घेणार आहे. कुठलाही एक व्यवसाय सुरू करा. पहिले 10 दिवस मी तुम्हाला कमांडो ट्रेनिंग देईन. त्यात मी तुम्हाला शिकवेन व्यवसाय कसा, माइंडसेट कसं आहे. आता इथे बोलता येत नाही, 1 तासामध्ये काय काय बोलू. माइंडसेट एक अलग, गोल सेटिंग एक अलग, स्वतः व्यवसाय कसा करायचा, माल कसं विकायचा, ते पूर्ण एक 10 दिवसाची ट्रेनिंग मी तुम्हाला फ्री देणार आहे. सिरियस लोकांना, जे सिरियस असतील त्या 10 दिवसामध्ये, त्यांचा मी हात पकडेन आणि पूर्ण 1 वर्षासाठी पुढे घेऊन जाईल. काय काय शिकणार आहे तुम्ही, कुठला व्यवसाय सुरू करावा, पैसे कुठून आणावे, सर्व कौशल्य कसे शिकावे, प्रोडक्ट कसा तयार करावा, प्रोडक्ट कसा विकावा, ब्रँडिंग कशी करावी आणि मार्केटिंग कशी करावी. हा पूर्ण मी तुम्हाला शिकवणार आहे येणाऱ्या 1 वर्षामध्ये. प्रॉफिट कसा कमवावा हे मी पूर्ण शिकवणार आहे 1 वर्षामध्ये. नेक्स्ट, मला फॉलो करा. हे माझं YouTube चॅनल आहे. जर तुमच्याकडे YouTube असेल, त्यात मी खूप महिलांसाठी खूप काही फ्री व्हिडिओज बनवून ठेवले. माझा फेसबुकवरती इरफान कौशल या नाव आहे, YouTubeवरती आणि फेसबुकवरती. ह्याला फॉलो करा तुम्ही. तिथे तुम्हाला जी मी आज ट्रेनिंग नाही दिली आहे, काही ट्रेनिंग पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही त्या बात आहे, फोटो ले लो, सिंपल फिनिश है ना. मग YouTubeवरती फॉलो करा, फेसबुक पेजवरती फॉलो करा आणि YouTubeचा कुठला तरी एक व्हिडिओ ऑन करा आणि आजचा प्रोग्राम कसा वाटला ते मला एक मेसेज टाका. सर मी केसमध्ये तुमचा प्रोग्राम अटेंड केली होती, ठीक आहे, धन्यवाद. देणार की नाही देणार, देणार की नाही देणार. हे होत आहे लेडीज लोक. लेडीज लोक कोणाचा उपकार ठेवत नाही, परोपकारी असतात ते. तर माझा पेज आहे. मी आज प्रयत्न केला की मला जे 1 तास भेटला, त्या 1 तासामध्ये मी तुम्हाला तुमचा मानसिकता, तुमचा माइंडसेट तयार करायचा की बाबांनो व्यवसाय करा, खूप सोपं आहे, पैसे नाही आहेत तरी करा, मी तुमच्या पाठीशी आहे. असं वाटलं की माझा जो लहानपण आहे तो खूप स्ट्रगल मध्ये गेला. तुमचं नाही जाय, तुमच्या मुलांचं नाही जायला पाहिजे. तुमच्याकडे जे कौशल्य आहे ते कौशल्याचा तुम्ही चांगला वापर करून तुम्ही आपल्या घराला, आपल्या फॅमिलीला वाढवू शकता. व्यवसाय सुरू करा. जेवढे पण एक पण ह्याच्यातून अंबानी झाला, इथून जर मला व्यवसाय, महिला व्यवसाय भेटली तर मला तिथे येणं माझं सफर होईल. थँक्यू सो मच.